महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी खाद्यसंस्कृती पाहायला मिळते। प्रत्येक जिल्ह्याची एक आगळीवेगळी ओळख आहे। आज आम्ही तुम्हाला अशाच एक प्रसिद्ध बोंडा विक्रेत्याची कहाणी सांगणार आहोत। सोलापूर शहरातील नीलमनगर येथे बोंडा विक्रेता म्हणून सागर प्रसिद्ध आहे। चवदार आणि पोटभर बोंडा खाण्यासाठी इथे नेहमीच कामगारांची गर्दी असते। याबाबत अधिक माहिती बोंडा विक्रेता सागर यांनी लोकल एटीशी बोलताना दिली आहे। बोंडा मैदानी तयार होतो, मैदा आणि दहीनी तयार होतो। ते भिजू घालायला लागतं। एक कम से कम नाही म्हणले तर 2 ते 3 तास भिजू घालावं। भिजल्यावर ना त्याच्यात आपण अद्रक पेस्ट वगैरे घालून थोडंफार, कोणाला कांदा आवडले तर कांदा घालते, काय घालायचे पदार्थ त्याच्यात घालून आपण आप्पे कसं बनवतो त्या हिशोबाने। हे आम्ही असंच हैदराबादला गेलो होतो। ते बोंडाचा माझा एक मित्र आहे आपल्या याला रायलसीमाला, त्याने आम्हाला निरोप दिले। असं मी त्यांच्या घरी गेलो होतो। मग बोंडा पदार्थ, कारण का मला याच्यात लय आवड आहे, हे कसं बनवतो हे असं असं आहे म्हणून मग त्याच्या प्रक्रिया करून हे सुरुवात केली। थोडंफार अडचण आलंय थोडं सुरुवातीला, आता काय परफेक्ट। चटणी, घट चटणी आता सध्या तुमच्या समोर चालू आहे। इथं सगळे गिऱ्हाईक उभारले सर। कितीला प्लेट? 15 रुपयाला 8 न घेतात एका प्लेटला। मामाचं चटणी मी नाही म्हणलं तर एक 5 वर्ष तर मी खाल्लो। एक नंबर चटणी असते आणि यांची चटणी एक नंबर म्हणजे एक नंबर। बोंडा एक नंबर आहे आणि 15 रुपये सोलापूरमध्ये कुठं पण भेटत नाही। MIDC एरिया म्हणून तिने 15 रुपये ठेवले। नीलमनगर हे कामगारांची वस्ती तसेच कामगारांची MIDC असल्यामुळे या ठिकाणी 15 रुपये किमतीमध्ये हा बोंडा विक्री केला जातो। या ठिकाणी टॉवेल कामगार, बांधकाम कामगार, गॅरेजमध्ये काम करणारे कामगार बोंडा खाण्यासाठी येतात। दररोज 1000 प्लेटची विक्री होते। त्यातूनच सागर हे दिवसाला 12 ते 15 हजार रुपयांची कमाई करत आहे। उत्तम क्वालिटीचा असलेला चवदार आणि पोटभर बोंडा खाण्यासाठी नेहमीच या ठिकाणी गर्दी असते। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।